पुंडलिकावदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि नवनाथ महाराज की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 हर हर महादेव शंभो 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे. काय होय बाहेर आवाज लय व्हायला थोडकन करू बघ मला तो एकच हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। पुंडलिकावदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुर्देवो सर्वकार्येषु सर्वदा। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय धोनी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय वीर समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी दिगंबरा आद्य नामे विश्वंभरा वर्णिता तुझ्या गुण संभारा मती अपूर्व होतासे। श्री गणेशाला वंदन करून श्री सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामचंद्रांना वंदन करून नवनाथ महाराज यांना वंदन करून माता पित्या चरणी नतमस्तक होऊन श्रोते मंडळीला वंदन करून जी काही कथा आपल्याला लिहायला घेतलेल्या आहे ग्रंथकर्त्यांनी आणि त्यांनी काय केलेल्या विनंतीस पहिल्यांदाच शंकराची आराधना केलेली आहे आणि जी काही विद्येचं भांडार जे सरस्वती माता आहे त्या सरस्वती मातेचंही गुणगान गायलेलं आहे आणि सगळ्यांनी काय केलेलं आहे त्यांचं जे काही गुण आहे आणि त्या गुणाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। वर्णिता तुझी हा गुण संपत्ती वेद भांडारे अपूर्व होती सहस्र फणी वाहता माती सीन वाचे धावितासे। हे देवादी देवा तुझं जे गुण आहे हे गुण जे आहे ते तुझं वर्णित आमचं वर्णन करता करता जेवढ्या काही विद्या आहेत आणि विद्याचं एवढं मोठं भांडार असतानाही
तरीही तुझं गुण त्याच्यापेक्षा जास्त आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. पंचाननायशे धेंडे परिदु अक्षरी झाले धडे सरस्वतीचे शिनुनी तोंडा करी सांडा विलापाचे. मग जे काही ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाचं काय केलेलं आहे, ब्रह्मदेवाला ज्ञान प्राप्त होण्यासाठी जे काही भगवान विष्णू आहेत आणि त्या भगवान विष्णूने ब्रह्मदेवाच्या मुखावरती सरस्वती मातेची स्थापना केली आणि सरस्वतीची स्थापना केल्यानंतर जे काही ज्ञान प्राप्त झालं ब्रह्मदेवाला आणि ते ज्ञान आपल्याला देण्यासाठी पुढे काय केलं आहे का, 18 भार विद्युत देही कमल पात्रात पुरे मही सप्तादीची अपूर्वशाही तव गुण सार सर्वज्ञ. आणि तुमचं जे आहे तुम्ही काही करू शकता. जे काही ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीला जे काही कमळ आहे त्या कमळाच्या फुलामध्ये बसवण्याची तुमची ते तेवढी गुण आहेत. आणि अशा प्रकारे जे काही सरस्वती माता आहे आणि त्या सरस्वती मातेकडून जे काही ज्ञान आहे ते तुम्ही लोकांना दिलेलं आहे. आयसा सर्व गुणज्ञ पुरुष आहे ओनी बैसला बुद्धमतीसा भक्तिसार ग्रंथ सुधारस स्वयं निर्बेलापणची. मग असा जो काही गुण आहे, बुद्धिमान आहे आणि जे काही विद्याचं भांडार आहे, विद्या सर्वांना देण्याचं काम या मच्छिंद्र जे काही नवनाथ आहेत यांना दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, सत्संग करण्याचं, संतांची संगत करण्याचं जे कार्य करत आहेत. म्हणून करता स्वतः शिवशंकर आणि दत्ता दिगंबर जे आहेत ते दोन्हीही आपल्या ग्रंथापाशी येऊन या काही ग्रंथकर्त्याला त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. तरी मागील अध्यायी सकळ कथन कानी पाणी वायुनंदन युद्ध समय ऐक्य होऊन सुख सागरा मिळाले. तर रात्री जो अध्याय झालेला आहे तो अध्यायामध्ये काय झालेले आहे, मारुती आणि मारुती आणि कानिपनाथ यांचं युद्ध झालं आणि युद्ध करून काय केलं त्यांनी, कानिपनाथांनी स्त्री राज्यामध्ये गेलेले आहेत आणि स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांचा पाहुणचार वगैरे झालेला आहे आणि आता तिथून ते परत निघायच्या तयारीत आहेत. यावरी कानिपा श्री देशात गेले श्रीगड मृंगावात तेथे भेटून मशिंद्रा ते आतिथ्य भोगिले. मग कानिपनाथ स्त्री राज्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या मच्छिंद्रनाथांना कळालं कानिपनाथ आलेले आहेत. म्हणून करता त्यांनी काय केलं, त्यांचं जे काही सैन्य होतं, दूत होतं, त्यांना पाठवलं आणि वाजत गाजत कानिपनाथांना आणि त्यांचं जे काही 700 शिष्य होतं त्यांना आपल्या मंदिरामध्ये नेलेलं आहे. भोगिले परी कैशे रीती त्याची ऐका येथून श्रोती मच्छिंद्राचे कामची ती एक अर्थी उदेला. अशा प्रकारे जे काही मच्छिंद्रनाथानं स्त्री राज्यामध्ये दिवस घालवलेले आहेत आणि ते कसे कसे घालवले याचा आता उल्लेख आहे आणि जे कानिपनाथ आहेत त्यांची कशी व्यवस्था त्यांनी केली तेही ऐका. की कानिपा जाईल स्वदेशात श्री गोरक्षका करील श्रुत मग तो धावून येईल तेथा येईल माते थोडे. मग अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाला वाटलं कानिपनाथाला आणावं. कानिपनाथ काय करतील, 4 दिवस राहिल्यानंतर आपल्या मायदेशी जातील आणि गोरक्षनाथाला सांगतील तुझे जे गुरु आहेत आणि ते गुरु स्त्री राज्यामध्ये आहेत, मग माझा गोरक्ष जो आहे तो गोरक्ष धावत पळत येईल आणि मला घेऊन जाईल. तरी गोरक्षा मम शिष्य आहे ऐसे यासी सुख करून अनेक योजनी उपाय येथे राहता करावा. मग अशा प्रकारे ज्या प्रकारे गोरक्षनाथ इथं येतील आणि मला कसल्याही परिस्थितीमध्ये घेऊन जातील असं काहीतरी उपाय या कानिपनाथाला करायला पाहिजे असं मनामध्ये मच्छिंद्रनाथ विचार करतात. आयुष्य युक्ती रचोनी चित्ती करावे म्हणे आतिथ्य बहुरीती म्हणून बोलावणी बहुत युक्ती सकला मच्छिंद्र सांगत असे. मग मच्छिंद्रनाथांनी काय केलेलं आहे, त्यांचा पाहुणचार केलेला आहे. त्यांना अतिथी म्हणून पाहुणे म्हणून जे काही कार्य करायचं असतं ते केलेलं आहे आणि जे सेवक आहे त्यांना सांगितलं यांना कुठलीही कमतरता पडू नये असं या कानिपनाथाचं आणि त्यांच्या शिष्याचं स्वागत करा, त्यांना जे लागेल ते पुरवा. या उपरी आणि योजना करीत की विषयी गोवा कानिपनाथ मग हा कदा देशातून जाणार नाही सर्व. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने आणखीन एक विचार केलेला आहे. जे काही विषय वाचना आहे त्या विषय वाचण्यामध्ये कानिपनाथाला गुंतवून टाकायचं
मग कानिपनाथ ही स्त्री राज्य सोडून कधीही जाणार नाही असं आपण ट्राय करून बघू असं मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये आलेलं आहे. चंद्राननी मृगांक वदनी पाठवितासे शिबिरा लागोने परतो नातळे काम वासनी इंद्रिय दमनी महाराजा. जशा काही रंभा उर्वशी आहेत अशा सुंदर आणि रूपवान अशा स्त्रिया त्यांनी मच्छिंद्रनाथाने त्या कानिपनाथाकडे पाठवलेल्या आहेत आणि त्यांचा प्रयत्न करून बघितला परंतु जे काही कानिपनाथ आहेत त्यांचे काही केल्यानं काम वासना होईना गेलेले आहे त्यांचा कुठलाही उपाय झालेला नाही. म्हणाल तरी त्या कैशा युवती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती जयाचे नेत्र कटक्ष होती वेळे पिशे देवादी. इतक्या सुंदर अशा स्त्रिया त्यांनी मच्छिंद्रनाथाने पाठवलेल्या आहेत आणि बघता क्षणीच त्यांचं जे रूप आहे ते डोळ्यामध्ये बसावं इतक्या सुंदर स्त्रिया पाठवलेल्या आहेत आणि कानिपनाथाला म्हणजे कानिपनाथाला काहीतरी करून वश करण्याचा प्रयत्न त्यांना करायला लावलेला आहे परंतु काहीही त्यांचा उपयोग झालेला नाही. जयेचे पाहता मुखमंडना तपी सांगिती तपा कारणे येऊनी मुंगी लुंगी होऊन मागे भ्रमती जपीत इतक्या सुंदर अशा स्त्रिया पाठवलेल्या होत्या त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा बघितल्यानंतर जो कोणी तपाला बसलेला असेल तो तप सोडून त्या स्त्रियाच्या पाठीमागे पळल इतक्या रूपवान स्त्रिया मच्छिंद्रनाथाने पाठवल्या होत्या. जयेचे आधर पोळ्या परी दिसती दशन डाळिंब बीज गोमटी गौरवर्ण पिका घाटी ग्रीवा दर्शवी बाहेर. अशा प्रकारे इतकं सुंदर रूप होतं जे गाल आहे ते गाल गुबगुबीत होते डाळिंबाचं जसं काही फुल आहे असं होतं आणि आणखी गळ्यामध्ये अलंकार घातलेले होते जे काही चेहरा आहे ते उठाळून दिसत होता असं सुंदर अशा स्त्रिया पाठवलेल्या होत्या. की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा की उडंगणपतीचा द्वितीय ठसा त्यांच्या नखाग्री लेखा चंद्र कोरी मिरवल्या. इतकं त्यांचं तेज होतं जे काही पौर्णिमा आहे त्या पौर्णिमे दिवशी जसं चंद्राचं तेज असतं आणि जे शीतलाईचा उजेड असतो अशा प्रकारे ते चमकत होत्या आणि त्यांच्या जे काही चंद्रकोर आहे ते जशी हुबेहूब दिसती अशा स्त्रिया दिसताना सुंदर दिसत होत्या. ऐसे स्त्रियांचे वर्णन की भानुची पावला उदय माने आयशिया स्त्रिया पाठवून स्थान चेतविती कामासे. मग त्यांनी इतकं सुंदर स्त्रिया पाठवले होते जसं काही सूर्य उगवताना लाल भडक जसा असतो त्याचे जे किरण आहेत ते किरण इतकी सुंदर दिसतात अशा सुंदर स्त्रिया पाठवल्या होत्या. परितो नातळे महाराज हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला असे जे मग म्हणे शिक्षक शिष्य कटकाचा समाजे कामासनी मग इतक्या सुंदर स्त्रिया पाठवूनही जे कानिपनाथ फसलेले नाहीत आणि त्यांना कुठलाही विषयाचा गंध लागलेला नाही म्हणून करता मच्छिंद्रनाथाला ती बातमी कळालेली आहे. मग मच्छिंद्रनाथांनी सांगितलं कानिपनाथ नाहीत गवले तरी त्यांचे जे काही शिष्य आहेत आणि त्या शिष्यासाठी ट्राय करा. ऐसा यज्ञ करून पाहता कामिनीचा श्रम झाला वृथा शिष्य कटकही येईना हाता उपाय काही चालेना. मग कानिपनाथाला बघितलं कानिपनाथाचा काही उपयोग झालेला नाही म्हणून करता मच्छिंद्रनाथाने काय केलं त्याच सुंदर जे स्त्री आहेत त्या त्यांचं जे शिष्य होतं आणि शिष्याकडे पाठवल्या त्या शिष्याला तरी त्या वासनेच्या आरी घालवावं असा उद्देश होता परंतु त्यांचाही काही उपयोग झालेला नाही. ऐसे छळनात एक मास राहिले तेथे परिकोटे देव होता उदित सहज स्थिती लोटलेले. मग अशा प्रकारे काय केलेलं आहे दिवसांदिवस चाललेले आहेत. 1 महिना झाला कानिपनाथ आणि त्यांचं शिष्य तिथं आरामशीर राहत होते त्यांना कुठलीही कमतरता नव्हती परंतु 1 महिना झाल्यानंतर कानिपनाथ काय म्हणतात ऐका. असो लोटल्या 1 मास मग पाचारोनी मच्छिंद्रासे
म्हणती आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशासी जावया. मग मच्छिंद्रनाथाने काय केलं? 1 महिना झाल्यानंतर त्यांना जे काही साष्टांग दंडवट घातलेला आहे, मच्छिंद्रनाथाला सांगितलं, हे गुरुवर्या, तुम्ही आम्हाला आज्ञा करावी आणि आम्ही आता आमच्या मायदेशी परत जातो, असं कानिफनाथाने त्यांच्याकडे मागणी मागितलेली आहे. मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्य वपित गजवाजी उष्ट्र आमित द्रव्य बहुत दिदले. मग मच्छिंद्रनाथाने त्यांना अनुमती दिलेली आहे आणि अनुमती दिल्यानंतर जे काही त्यांचे सैन्य होतं त्यांना सांगितलं, बाबा यांना भरपूर असं दागिना द्या, सोनं नाणं द्या, धनधान्य द्या, उंट द्या, घोडे द्या, रथ द्या, असं सगळं साहित्य घेऊन कानिफनाथाला देण्यासाठी सांगितलेलं आहे. शिबिरे कनाता पडप थोर तुंबुरा उठ्या प्रत्येक कार्य शिबिका मुक्त झालऱ्या छत्र वस्त्र भरणी भरिले. मग काय केलेलं आहे? त्यांना जे जे काही त्यांचं शिष्य होतं त्यांना कानिफनाथाला भरपूर असं ते वस्त्र दिलेले आहेत, अलंकार दिलेले आहेत आणि सगळ्यांना काही वाजत गाजत तिथं वाट लावायला चाललेले आहेत. ऐसी व कोणी अपार संपत्ती बोलवितासे मच्छिंद्र जती एक कोस बोलवून नमिती परस्परासी आदरे. मग असं सगळं साहित्य दिल्यानंतर काय केलं? मच्छिंद्रनाथ संघ आलेले आहेत आणि 1 कोस पर्यंत त्याला वाट लावण्यासाठी आले आणि तिथून त्याला वाट लावलेला आहे. ऐसे बोलवून कटक बारा स्वस्तानाला नाथ मच्छिंद्रे येरीकडे तीर्थावरे करीत आला स्वदेशा. मग 1 कोसावून काय केलं? यांना वाट लावलं कानिफनाथाला आणि कानिफनाथाला वाट लावल्यानंतर मच्छिंद्रनाथ जे आहेत ते स्त्री राज्यामध्ये आपल्या स्वस्थानी आलेले आहेत आणि कानिफनाथ तीर्थस्थान करत 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 आपल्या मायदेशाकडे आलेले आहेत. सहज आले मुक्कामे मुक्काम लंगोनी श्री देश सुगम पुणे गौड बंगाल स्थान उत्तम नाना क्षेत्रे हिंडती श्रीराम जय राम राम. मग काय केलं? मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत 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 ते हेलापट्टण देशामध्ये आलेले आहेत आणि हेलापट्टण गावामध्ये गेल्यानंतर तिथं जे काही देवस्थान होतं आणि त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. वरी जया गावी जायनाथ त्या गावी लोक करती आतिथ्य सर्व पाहुणी भक्तिवंत उपचारे मिरविते. ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या त्या गावामध्ये कानिफनाथ आलं, कानिफनाथांचं जे काही जय जयकार व्हायचा, त्यांना मान सन्मान द्यायचे आणि भरपूर असे शिष्य त्यांना तयार व्हायचे. सगळेजण त्यांचा उठाठेव करायचे आणि मान त्यांना द्यायचे. इच्छे सम सखळ अर्थ पूर्ण होणी शिष्य संप्रदाय होत म्हणून वर्णिती कीर्त मुखोमुखी उल्हासे. असं प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या गावात जाईल तिथलं शिष्य तयार व्हायचं, त्यांना ते ज्ञान द्यायचं आणि ज्ञान दिल्यानंतर ते जे शिष्य आहेत ते कानिफनाथा संग चालायचं. आणखीन पुढच्या गावामध्ये गेल्यानंतर तिथं काही शिष्य तयार व्हायचं, ते शिष्य आणखी त्यांच्या संगती असं भरपूर असं प्रमाणात शिष्य तयार झाले आहेत. मग या गावीचे त्या गावी लोक येऊन नेती सकळ कटका दावणी भक्ती भाव आलोलिक बोलविती पुढारा. मग काय करायचं? या गावात जर असलं तर आपल्या गावात कानिफनाथ आले असले तरी बाहेर गावाहून आपल्या इथे यायचं आणि त्यांचं जे काही संख्या झालेली आहे सदस्य आणि सगळ्या सहित त्यांना त्यांच्या गावी घेऊन जायचे. ऐसे भ्रमणा करीत करीत कीर्ती मागे कीर्ती होता सत्कीर्ती हेला पट्टनात प्रविष्ट झाली जनमुखे. असे गाव हिंडत असताना त्यांची कीर्ती भयान अशी वाढलेली आहे. चहूकडे जे काही कानिफनाथ आहे यांची कीर्ती पोहोचलेली आहे. असं करत 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 काय केलं? हेलापट्टण मध्ये आलेले आहेत. बहुत जनाचे वाचे स्तुती आहा आहा स्वामी
ऐसे म्हणती मग राजांगणी कीर्ती ही लावली सेवक मुखे. असं काय केलेलं आहे, कानिफनाथाची चर्चा झालेली आहे, सगळ्यांच्या तोंडी कानिफनाथाचं नाव आलेलं आहे. आणि असं करत करत जे काही राजा आहे तो राजापर्यंत ती बातमी कळालेली आहे. जे काही सेवक होते ते पळत जाऊन त्या राजाला सांगितलं, गोपीचंदाला, बाबा अशा ना असं हा एक साधू आलेला आहे आणि तो महान आहे, असं त्याला कल्पना दिलेली आहे. कीर्ती ऐकोनी नपनात पुढे फिरता झाला दूत त्या करवी उत्तम वृत्तांत मुनी कटकाचा आणिला. मग अशा प्रकारे काय केलं, तिथं जे काही अरण्यामध्ये थांबले होते कानिफनाथ आणि त्यांच्याकडे दूत पाठवलेला आहे राजानं, आणि राजानं ते सगळे व्यवस्था केलेली आहे. कानिफनाथ आणि त्यांचं जे काही साथीदार आहेत त्यांना राज्यामध्ये आणावं असं त्या दूताला सूचना केलेली आहे. हे सांगती मुनीचा राजयोग गावोगावे हुनी शिबिरे सुरग चांग धावताती येऊनी मागो माग स्वामी लागी रावया. अशा प्रकारे प्रत्येक गावचे जे लोक आहेत त्या लोकांनी काय केलं, कानिफनाथ कुठं आहेत आणि जसं प्रकारे काय त्या कानिफनाथापाशी अशी चहूपल्ली गर्दी व्हायची आणि त्यांची जी कीर्ती आहे ते प्रत्येक गावोगाव पसरलेली आहे. पुढे नाथ ध्वजा येऊन शिबिरी चालती त्या मागून शिष्य कटकासी मागुनी गमन कानिपाचे होतासे. मग असं पुढे चालताना काय करायचं, कानिफनाथ चाललेले आहेत, त्यांच्या बरोबर त्यांचं जे शिष्य आहेत ते शिष्य पाठीमागं चालायचे आणि यांची जी काय पदयात्रा आहे ते असं गावोगाव पुढे चाललेली आहे. ऐसे मार्गी करिता गमन तो येरीकडे जगन्नाथहून गोरक्षे बंगाल देशात येऊन गावोगाव ब्रह्मदासे. असं करीत करीत कानिफनाथ इकडून आलेले आहेत आणि तेवढ्यामध्ये गोरक्षनाथाने काय केलं, जगन्नाथाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन गोरक्षनाथ या वाटेने आलेले आहेत. दोघांची एकमेकांसमोर भेट झालेली आहे. तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाही तरु व्यक्त विपिन तया विपिनी गज कर्ण नंदन सहज स्थिती भेटला. गोरक्षनाथ इकडून आलेले आहेत, दर्शन झालं जगन्नाथाचं आणि दर्शन घेऊन आलेले आहेत. तिकडून जे काही कानिफनाथ आलेले आहेत आणि दोघांची समोरासमोर भेट झालेली आहे. तेने पाहिले गोरक्षाशी गोरक्ष पाहिले कानिपासी द्रष्टा दृष्टी होता देशी एकमेका बोलिले. अशा प्रकारे काय केलं, कानिफनाथ इकडून आलेले आहेत, गोरक्षनाथ इकडून आलेले आहेत, दोघांची समोरासमोर भेट झाली, दोघही एकमेकाला बोललेले आहेत. आणि आता पुढे काय करतात ऐका. करुणी स्थिरसी विकासन खाली उतरला कर्णनंदन मग बरजरी गालीच्या मै पसरून गोरक्षासी बैसविले. मग दोघांची भेट झाल्यानंतर काय केलं, कानिफनाथ खाली उतरलेले आहेत आणि जे काही आसन आहे आणि ते आसन खाली टाकलं आणि गोरक्षनाथाला सांगितलं, हे नाथ महाराज तुम्ही आसनावरती बसा असं त्यांना सांगितलेलं आहे. आपण बैसे उपसवे नेटी बोले कानिपा वागवटी नाथ पंत हा वरद पोटी कोण गुरु लाईला. मग काय केलं, गोरक्षनाथाला बसवलेलं आहे आसनावरती, त्यांच्या शेजारी कानिफनाथ बसले आणि हे काही जे काही नाथपंथ आहेत आणि या नाथपंथापैकी तुमचं जे कोणी गुरु आहेत आणि त्या गुरुचं नाव मला सांगावं. हे ऐकोनी गोरक्षनाथ मचिंद्र जन्मापासून कथा सांगत वरद पाणी उदय मित्र प्रसन्न झाला तयासे. मग
काय केलं गोरक्षनाथानं जे काही मच्छिंद्रनाथ आहे त्या मच्छिंद्रनाथाचा कसा जन्म झाला, कशापासून झाला, केव्हा झाला, याचं पूर्ण जे काही कथन आहे ते कानिफनाथाला सांगितलं आणि त्यांना प्रसन्न झाले दत्त महाराज हेही सांगितलं. तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष परिश्री गुरु कानिपादेहास गुरु कोण मिरवला ते सांगा. अशा प्रकारे काय केलं गोरक्षनाथानं सांगितलं मच्छिंद्रनाथ जे आहे ते माझे गुरु आहेत आणि त्यांचा शिष्य मी गोरक्ष आहे. तर कानिफनाथ तुम्ही सांगा तुमचा गुरु कोण आहे आणि तुमचा गुरु कोठे आहे याची माहिती मला सांगावे. ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिपा सांगे जालिंदर कथन जन्मापासून वर्तमान दत्त कृपा आगळी. अशा प्रकारे काय केलेलं आहे गोरक्षनाथाने विचारल्यानंतर कानिफनाथाने सांगितलं बाबा माझे गुरु जे आहेत ते जालिंदरनाथ आहेत आणि जी जालिंदरनाथाची जन्मापासूनची कथा जी आहे ती कानिफनाथाने गोरक्षनाथाला सांगितलेली आहे. ऐसे उभयतांचे भाषण झाली मिरवले समाधान म्हणती योगे आले घडून तुम्ही आम्हा भेटेला. अशा प्रकारे काय केलं दोघांच्या ओळखी झालेल्या आहेत. कोणतं गुरु आहे त्यांच्या ओळखी झालेले नाव माहीत झालेले आहेत आणि असं बोलतात की योगा योगानं आपली भेट झालेली आहे म्हणून याकरता दोघांनाही आनंद झालेला आहे. या उपरी कानिपाची ती कामना उदेली एकार्थी की मच्छिंद्र गुरु गोरक्षा प्रती दत्त वरदे मिरवला. अशा प्रकारे पुन्हा काय केलं गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथ हे गुरु आहेत आणि मच्छिंद्रनाथाचे दत्त महाराज गुरु आहेत असं त्या गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे. तरी दत्त कृपेचे अनुसंधान कैसे लादले विद्यारत्न की कवन रूपी सहज दर्शन जगा माझी मिरवती श्रीराम जय राम राम. मग हे जे दत्त महाराज आहे ते दत्त महाराजाचं ज्ञान आहे आणि ते पूर्ण ज्ञान मच्छिंद्रनाथाला दिलं आणि मच्छिंद्रनाथांनी काय केलेलं आहे त्यांचं जे काही ज्ञान घेतलेलं आहे ते मला पूर्ण ज्ञान दिलेलं आहे असे माझे गुरु आहेत. तरी याचा शोध करावा दाऊन आपल्या गौरवा ऐसे योजनी सहज बावा दृष्टी करी भोवताले. अशा प्रकारे आता तुमचं जे कार्य आहे ते तुम्ही थोडं त्यांची परीक्षा घ्यावी असं मनामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं आजूबाजूला पाहिलेलं आहे आणि काय आजूबाजूला आहे हे पुढे वाचा. तो दृष्टी समोर आम्रवन पक्क फळी देखील सगना तेही पानाचे पक्कपण शाखा वृक्षी विराजल्या. मग इकडे तिकडे पाहिल्यानंतर काय केलं कानिफनाथाला जे आहे ते आंब्याचं मस्त मोठं लठ झाड दिसलेलं आहे आणि त्या झाडाला पाडाचं आंब लागलेलं होतं म्हणून करता ते काय करतात ते ऐका. ते पाहता कानिफनाथ म्हणे आम्रवन काय शोभत फळे मधुर शाखा व्यक्त जोंबल्या आहेत या वृक्षे. हे गोरक्षनाथा हे जे आंब्याचं मोठं झाड आहे याला काय झालेलं आहे पाडाचं जे आंबा आहे ते आंब भरपूर प्रमाणात खाली लोंबकळत आहेत आणि ती खाण्याची इच्छा माझी झालेली आहे. पर्यायसी फळे सुगम दिसती तरी भक्षण करावे वाटे चित्ती यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणत असे. अशा प्रकारे गोरक्षनाथाला सांगतो बाबा हे गोरक्षनाथा इतकी सुंदर असं पाड लागलेला आंबा आहेत आणि ते आंब खाण्याची माझी इच्छा झालेली आहे. एवढ्यामध्ये गोरक्षनाथ सांगतात नको फळ कुठलं काही नको असं गोरक्षनाथ सांगतात. या उपरी बोले कानिपा वचना तोडीने आणि तो शिष्य धारून गोरक्ष म्हणून इतका यज्ञ कासयासी करावा. मग कानिफनाथ बोलायला लागले हे गोरक्षनाथा तुम्ही इथेच बसा माझं जे शिष्य आहे ते माझं शिष्य पाठवतो आणि ते काही पाडाचा आंबा आहे ते मी तोडा येऊन घेऊन येतो म्हणल्यानंतर गोरक्षनाथ सांगतात
स्वतः त्यांना लावण्याची काही गरज नाही असं सांगतात. आता शिष्य आहेत जवळी तोडून आणावे कर कमळी शिष्य नसता कोणी काळी मग आपण काय करावे अरे, असं म्हणल्यानंतर शिष्याला लावतो म्हणल्यानंतर गोरक्षनाथ सांगतात आता आपल्या बरोबर शिष्य आहेत म्हणून ते तू त्यांना काम सांगशील, परंतु ज्यावेळेस आपल्या बरोबर शिष्य नाहीत त्यावेळेस आपण काय करावं म्हणून करता गोरक्षनाथ पुढे पर्याय सांगतात. तरी आता स्वतःसे करावे गुरुप्रसादे प्रताप निर्वावे फळे तोडून विद्येशी गौरवावे तुष्ट आत्मा करावा. तर कानिप आता काय करावं, तुम्ही शिष्याला पाठवू नका. आपलं जे